सर्वांचं संघर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलवर गोदाकडच्या स्टडी पॅटर्नवर. तर बघा, आज आपण एकदम महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच रक्तभिसरण संस्था म्हणजे रक्तभिसरण संस्था म्हणजे परिसर अभ्यासातला एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. हे जेवढे प्रश्न दिलेत, आज मी 20 प्रश्न देणार आहे. त्या प्रश्नाच्या बाहेर एक पण प्रश्न जाणार नाही. या प्रश्नातूनच तुम्हाला परिसर अभ्यासाचा आणि म्हणजेच प्रश्न येणाऱ्या 20 प्रश्नातूनच रक्तभिसरण संस्थेच्या टॉपिकवरला प्रश्न पडणार म्हणजे पडणार नवोदयाला. लक्षात ठेवा, होणाऱ्या एक्झाम मध्ये 13 डिसेंबरला तुमची एक्झाम होणार आहे. त्या एक्झाम मध्ये याच्यामधलाच प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यामुळे जेवढे प्रश्न दिले तेवढे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवायचे आहे. तर बघा, रक्तभिसरण संस्था म्हणजे काय? बाबा, रक्तभिसरण संस्थेचा शोध कोण लावला? तर रक्तभिसरण संस्थेचा शोध लावला विल्यम हार्वे यांनी. रक्तभिसरण संस्थेचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. रक्तभिसरण संस्था 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे बंद रक्तभिसरण संस्था आणि दुसरी म्हणजे खुली रक्तभिसरण संस्था. बघा, खुली आणि बंद रक्तभिसरण संस्था. तर बघा, खुली रक्तभिसरण संस्थेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त काय होतं? मिसळतं. खुली रक्तभिसरण संस्थेमध्ये काय होतं? रक्त शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्रित मिसळतं. त्याला म्हणतात खुली रक्तभिसरण संस्था. खुली रक्तभिसरण संस्थाचे 2 संघामध्ये मोडतात. ते म्हणजे कोणत्या संघामध्ये? खुली रक्तभिसरण संस्थेचं रक्त असते म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध. त्याच्यासाठी संघ मोलस्क असतो आणि संघ आर्थ्रोपोडा असतो म्हणजे झुरळ, गोगलगाय हे जे असतात त्यांच्यामध्ये हे रक्त समाविष्ट असतं, शुद्ध अशुद्ध मिसळलेलं असतं. पण बघा, आता बंद रक्तभिसरण संस्था ही मानवी शरीरात रक्तभिसरण संस्था असते. शुद्ध आणि अशुद्ध रक्ताचा पुरवठा करण्यासाठी फक्त मानवी शरीरात बघा बंद रक्तभिसरण संस्था असते आणि ते शुद्ध आणि अशुद्ध रक्त कुठं असतं? आपल्या हृदयात असतं. हृदयात म्हणजे हार्ट मध्ये असतं. त्या हार्ट मध्ये फक्त शुद्ध आणि अशुद्ध रक्त असतं आणि त्याचा पुरवठा करण्यासाठी एक धमनी असते. धमनी म्हणजे तिची सर्वात मोठी, हृदयातून ती सर्व शरीरात रक्त पुरवठा करते. तिला म्हणतात महाधमनी. काय म्हणतात? महाधमनी. ती महाधमनी असते आणि ती महाधमनी आपल्या रक्ताला शुद्ध रक्त पुरवठा करते. कुठून करते? हृदयामधून म्हणजेच हार्ट मधून आपल्या रक्त पुरवठा करते. ओके, तर आपण आता सविस्तर एक त्याच्यावर क्वेश्चन काय आले ते बघू. त्याचा फायदा काय असतो आणि बघा, त्याच्यावर प्रश्न हमखास परीक्षेला पडणार म्हणजे पडणार. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, लक्ष द्या. रक्तभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? बघा, रक्तभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? त्याचं उत्तर काय? विल्यम हार्वे. काय त्याचं उत्तर? विल्यम हार्वे. व्हेरी गुड, विल्यम हार्वे त्याचं उत्तर आहे. विल्यम हार्वे. तर हा प्रश्न 100% परीक्षेला पडणार म्हणजे पडणार. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा माझ्या बाळांनो, मित्रांनो. बघा, प्राण्यामध्ये रक्तभिसरण संस्थेचे मुख्य किती प्रकार आहेत? प्राण्यामध्ये रक्तभिसरण संस्थेचे मुख्य किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत? 2. किती प्रकार आहेत? 2. किती आहेत? 2. व्हेरी गुड, 2 प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत. बघा, रक्तवाहिन्यांचा अभ्यास सर्वप्रथम कशावर केला? रक्तवाहिन्यांचा सर्वप्रथम अभ्यास कशावर केलाय? बघा, रक्तवाहिन्याचा, बघा इकडे लक्ष द्या, रक्तवाहिन्याचा अभ्यास सर्वप्रथम कशावर केला? तर जिवंत सापावर. कशावर केला? जिवंत सापावर. कोणी केला? तर हिंदी केला. कोणी? विल्यम हार्वे साहेबांनी केला. विल्यम हार्वे साहेबांनी काय केलं? जिवंत सापावर त्यांनी प्रयोग करून बघितला. ओके, जिवंत सापावर. त्याच्यानंतरचा बघा महत्त्वाचा क्वेश्चन आपला, मानवी शरीरात कोणती रक्तभिसरण संस्था असते? मानवी शरीरात म्हणजे आपल्या शरीरात कुठल्या प्रकारची रक्तभिसरण संस्था असते? खुली असते, बंद असते? बंद रक्तभिसरण संस्था असते. कशी असते? बंद रक्तभिसरण संस्था असते. तिलाच काय म्हणतात? क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे बाबा, बंद रक्तभिसरण संस्था म्हणजे काय? शुद्ध आणि अशुद्ध रक्त असते, ते कुठं एकत्रित मिसळत नाही. शुद्ध आणि अशुद्ध रक्त जे असते ते एकत्रित आपल्या शरीरात मिसळत नाही. तर ते कुठं मिसळतं? फक्त आणि फक्त आपल्या हार्ट मध्ये मिसळतं. ओके, हार्ट मध्ये मिसळल्याच्या नंतर मग हार्ट आपल्या महाधमनीला सांगतो. महाधमनी काय करते? शुद्ध रक्ताचा पुरवठा करते आपल्या सर्व शरीराला. ओके, आणि बघा, तर ह्याचं उत्तर काय? मानवी शरीरात कोणती रक्तभिसरण संस्था असते? तर याचं उत्तर काय असणार? बंद रक्तभिसरण संस्था असते. बघा, ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपला, तर खुली रक्तभिसरण संस्थामध्ये बघा, खुली रक्तभिसरण संस्थामध्ये कोणाचा समावेश होतो? बघा, मी काय म्हणतोय,
खुली रक्तभिसरण संस्थांमध्ये कोणाचा समावेश होतो? कोणाचा समावेश होतो? तर बघा त्याचं उत्तर बघा, संघ मोलुस्का, संघ आर्थ्रोपोडा, म्हणजे जर त्याच्यामध्ये झुरळ असेल, गोगलगाय असेल, विंचू ओके, विंचू असेल, ह्याच्यामध्ये काय असते? खुली, म्हणजे याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध रक्त काय असतं? यांच्या शरीरामध्ये मिक्सिंग असतं ओके, यांच्यामध्ये मिक्सिंग असतं ओके. तर बघा 6वा प्रश्न बघा, कोणत्या रक्तभिसरण संस्थेत, बघा 6वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, माझ्या बाळांनो, कोणत्या रक्तभिसरण संस्थेत शुद्ध अशुद्ध रक्त एकत्र मिसळते? शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळते. कोणत्या? आता सांगितलं मी, खुली रक्तभिसरण संस्थेमध्ये काय होतं? शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्रित मिसळते. व्हेरी गुड. बघा याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा 7 नंबरचा प्रश्न आहे, सरपटणारे उभयचर पृष्ठवंशीय प्राणी, म्हणजे उदाहरणार्थ माणूस असेल, मासे असतील, बेडूक असेल, पक्षी असेल, यांच्यात कोणत्या प्रकारची रक्तभिसरण संस्था असते? बंद. कशी असते? बंद रक्तभिसरण संस्था असते, म्हणजे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम ओके. क्लोज्ड म्हणजे काय? बंद रक्तभिसरण संस्था असते. बघा ह्याच्यानंतरचा प्रश्न बघा, मानवी रक्तभिसरण संस्थेत मुख्यतः किती घटक असतात? बघा मानवी रक्तभिसरण संस्थेत मुख्यतः किती घटक असतात? प्रश्न परत ऐका, मानवी रक्तभिसरण संस्थेत मुख्यतः किती घटक असतात? तर त्याच्यात किती घटक असतात? 3 घटक असतात. ते कोणते घटक असतात? रक्तवाहिनी असते, ब्लड वेसल्स असतात, रक्त असतं, ब्लड असतं, आणि हार्ट असतं आपलं ओके. हार्ट असतं, म्हणजे 3 असतात. कोणते? बघा मानवी रक्तभिसरण संस्थेत मुख्यतः किती घटक असतात विद्यार्थी मित्रांनो? रक्तवाहिनी असते, रक्त असते, आणि हार्ट असतं ओके. बघा ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरात यांच्या वजनानुसार टिंब रक्तवाहिनी असतात. किती रक्तवाहिनी असतात? 3 रक्तवाहिन्या. किती? 3. मानवी शरीरात त्यांच्या वजनानुसार, म्हणजे मानवी शरीरात त्यांच्या वजनानुसार किती रक्तवाहिन्या? 3 रक्तवाहिन्या असतात. त्या कोणत्या? बघा त्या असतात धमनी, त्याला म्हणतात धमनीला इंग्लिश मध्ये म्हणतात आर्टरी ओके. शिरा, वेन्स आणि केशवाहिन्या कॅपिलरीज असतात ओके. बघा धमनी असते, शिरा असते, आणि केशवाहिनी असते ओके. तर याच्यानंतर बघा मानवी शरीरात शुद्ध अशुद्ध रक्त कोठे मिसळते ओके. बघा मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, मानवी शरीरात शुद्ध अशुद्ध रक्त कोठे मिसळतं? मी सांगितलं होतं हार्ट मध्ये मिसळतं. कुठे मिसळतं? हार्ट मध्ये. कुठे मिसळतं? हार्ट मध्ये मिसळतं. हे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मानवी शरीरात शुद्ध अशुद्ध रक्त कोठे मिसळतं? हार्ट मध्ये मिसळतं. याच्यानंतरचा प्रश्न बघा, मानवी शरीरात अशी एक रक्तवाहिनी असते संपूर्ण शरीरावर शुद्ध रक्ताचा पुरवठा. बघा मी म्हणतोय मानवी शरीरात अशी एक रक्तवाहिनी असते संपूर्ण शरीरभर शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. तिला काय म्हणतात बघा बाळांनो? महाधमनी असे म्हणतात. काय म्हणतात? महाधमनी. काय म्हणतात? महाधमनी. व्हेरी गुड. बघा आता महाधमनी पासून प्रत्येक शरीरातील प्रत्येक अवयवाला रक्त पुरवठा करण्यासाठी फांद्या असतात ओके. फांद्या असतात, त्या फांद्याला ब्रँच म्हणतात. ब्रँचेस म्हणजे फांद्या ओके. त्या फांद्याला सायन्स मध्ये काय म्हणतात? धमन्या असे म्हणतात. काय म्हणतात? धमन्या. काय म्हणतात? धमन्या. बघा इथं मी रक्तभिसरण संस्थेचे आतापर्यंत तुम्हाला 11-12 क्वेश्चन सांगितले, पण 12 क्वेश्चन काढले, पण ह्याच्यावर प्रश्न होता 20 तयार. म्हणून त्याच्यामुळेच म्हणलं मी 20 प्रश्नाचा तुम्हाला अभ्यास करून दिलेला आहे. तरी पण सांगतो आज मला मी रक्तभिसरण संस्थेचा शोध, म्हणजे रक्तभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी लावलेला आहे. बघा लक्षात ठेवा, त्यांनाच फादर ऑफ एनालॉजी काय म्हणतात? फादर ऑफ एनालॉजी असे म्हणतात. त्यांनी सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध लावला आहे. त्याच्यामुळं बघा हे महत्त्वाचा प्रश्न आहे. एक मानवी शरीरात अशी एक रक्तवाहिनी असते संपूर्ण शरीर शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. ती रक्तवाहिनी म्हणजेच महाधमनी. तर बघा पुढच्या पार्ट 2 मध्ये अजून रक्तभिसरण संस्थेचे क्वेश्चन संपलेले नाही. तर पुढच्या पार्ट 2 मध्ये आपण रक्तभिसरण संस्थेचे असेच क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तरी पण आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, धन्यवाद.